नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा. आत्ताची बातमी. सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी कारखान्याची सन 2023-24 या आर्थिक वर्षाची 59वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 27/8/2024 रोजी दुपारी 2 वाजता कारखान्याचे चेअरमन श्री राजेंद्रदादा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली व व्हाईस चेअरमन श्री बाबासाहेब भोस व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये कारखाना कार्यस्थळावर पार पडली. यावेळी सभासदांनी आपल्या अडचणी सांगितल्या. बेलवंडीचे सभासद श्री संग्राम पवार म्हणाले की मागासवर्गीय सभासद संख्या जी 407 आहे ती का वाढत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दलित सभासदांची नोंद करण्यात यावी व सभासद संख्या वाढवावी अशी मागणी केली. तसेच 5 रुपये दराने साखर देऊन लाडका सभासद ही योजना राबवावी. यावेळी श्री सुभाष शिंदे, प्रशांत दरेकर, घनश्याम अण्णा शेलार, टिळक भोस, दीपक नागवडे, बाळासाहेब नहाटा, बंडू जगताप, राकेश पाचपुते, योगेश भोईटे, श्रीनिवास घाटगे, शरद जगताप, मेघा आवटी, मंदा पाचपुते, सावता हिरवे, विठ्ठल जंगले, सावता हिरवे, सुरेश रसाळ, विश्वनाथ गिरमकर, प्रशांत सिपलकर, भाऊसाहेब बरकडे, विजय मुथा, रमजान हवालदार, लक्ष्मण नलगे, बाबासाहेब इथापे, आदेश नागवडे, केशव मगर आणि इतर उपस्थित होते. 30,126 सभासद झालेले आहेत. म्हणजे सर्व मिळून 7,340 या ठिकाणी आपल्या सभासदांची वाढ झाली. चांगली गोष्ट आहे. परंतु माझ्या एक लक्षात आलं नाही, अनुसूचित जाती जमातीचे सभासद जे आहेत ते सुरुवातीला पण 407च होते. म्हणजे 405 अधिक 2 असे 407 होते आणि आज रोजी पण तेच आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा काय पद्धतीने वाढ होत नाही किंवा काय लोक इच्छुक नाही. जर आपण त्याच्यावर थोडीशी जर विचार केला आणि त्यांनाही या ठिकाणी जर सभासद होण्याची संधी दिली तर बरं होईल. कारण आपला कारखाना जो आहे हा श्रीगोंदा कारखाना हा महाराष्ट्रात नावाजलेला कारखाना आहे. नाहीतर आता आपण पाहतो कारखाने आपले महाराष्ट्रातले बरेचसे चांगले चांगले म्हणणारे कारखाने फक्त नाव मोठे पण परंतु विकायची वेळ आलेली आहे. त्या दृष्टीने खरं तर आपल्या बापूंनंतर राजेदारांचं मी खरंच आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाचं या ठिकाणी कौतुक करेन की आपण आपल्यावर जो लोकांनी विश्वास टाकलेला आहे तो आपण साथ ठेवली. चांगल्या पद्धतीने कारखान्याची या ठिकाणी आपण घोडदौड करत आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की अजून थोडीशी जर काटकसर करून आपण जर बापूंच्या पायावर पाय देऊन जर कारखाना अजून जर पुढे गेला तर मला नाही वाटत आपल्या नेतृत्वाखाली कधी संचालक मंडळ बदललं जाईल म्हणून. तर त्या दृष्टीने एक आपण त्या ठिकाणी थोडंसं प्रयत्न करावा. सध्या राजकारणाचा सर्वत्र जोर चालू आहे. उलट चांगली गोष्ट आहे. लोकशाही म्हटलं तर प्रत्येकाला या ठिकाणी राजकारणात येण्याची पुढे येण्याची प्रत्येकाला अपेक्षा आहे. जे जे इच्छुक आहे मी त्या सर्वांनाच मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. आणि फक्त जे कोण होतील किंवा होणार आहे या सर्वांना माझी एक कळकळीची सभासदांच्या वतीने एक विनंती आहे की राजकारण मात्र आपल्या ह्या कारखान्याच्या गेटच्या बाहेर ठेवा. कारण राजकारण विरहितच आपल्याला ही संस्था चालवायची आहे. आणि आतापर्यंत ज्या पद्धतीने चालले ह्याच पद्धतीने ह्या कारखान्याचे चांगल्या पद्धतीने उलाढाल व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व संचालक मंडळाचं, कामगार वर्गाचं सर्वांचं या ठिकाणी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. माझे 2 शब्द ऐकून घेतल्याबद्दल तुमचं पण सर्वांचं आभार व्यक्त करतो. काय झालं, ज्या कारखान्यामध्ये सभासद म्हणून भूमिका आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो ती भूमिका पार पडत असताना 15 वर्षापूर्वी आम्ही सांगितलेलं होतं ते चित्र आज त्या कारखान्यात पाहायला मिळतंय. आणि आज जे बोलतोय ते याच्यासाठी बोलतोय की आजूबाजूच्या कारखान्यांची वाईट अवस्था झाली ही या सभासदांच्या मालकीच्या या कामधेनूची अवस्था होऊ नये एवढ्यासाठी बोलतोय. दुसरं राजकारणात स्वार्थ नाही. तिकडे खूप व्यासपीठ राजकारण करायला, लढाई करायला खूप जागा आहे. बोलायचं त्यावेळेस तिकडे काय बोलायचं राजकारणाचं बोलू, इथं राजकारणाचं बोलण्यासाठी आम्ही आलेलो नाही. या ठिकाणी अनेक सभासदांनी प्रश्न मांडला. विषय मांडला फोटोचा. प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये फोटोचा विषय येतो. बाबासाहेब कळत नाही
की ठीक आहे प्रत्येक वर्षी फोटोची संख्या थोडीफार समजा आता हे दोन आपल्या तालुक्यातले सुपुत्र आहेत. एक मार्केटिंग फेडरेशनचं चेअरमन पद आपल्या तालुक्याला कधीच मिळालेलं नाही. बाजार समिती महासंघाचं चेअरमन सभापती पद आपल्या तालुक्याला मिळालं नाही. नाही मला काय म्हणायचं आम्हाला काय अधिकार बोलायचं. वर्षातून एकदा यायचं एकदा बोलायचं. काय चुकलं ते एकदाच सांगायचं. वर्षातून एक संधी वर्षभर तुमचंच केलं. 365 दिवस मला प्रकट करायची. फोटोच्या बाबतीमध्ये मात्र एका गोष्टीचा उल्लेख त्याच्या बाबतीत निश्चितपणानं निषेधार्ह बाब झालेली आहे. आदरणीय पवारसाहेबांचा फोटो तुम्ही छापत नाही. या राज्यातला कोणताही सहकारी साखर कारखाना अडचणीत आला तर तो सहकारी साखर कारखाना शरदचंद्रजी पवार साहेबांकडे जातो. तो कोणत्याही पक्षात असू द्या तो जातो पवार साहेबांना सांगतो की साहेब याच्यात आम्हाला मदत करा. साहेबांनी कधी पक्षामध्ये केला. पवार साहेबांनी दिल्लीत जाऊन राज्याच्या सरकारकडे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून त्या कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. व्यक्ती कोण आला त्या आदरणीय पवार साहेबांनी कधी पाहिलं नाही. तो कारखाना शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना टिकला पाहिजे जगला पाहिजे वाचला पाहिजे त्यासाठी त्या कारखान्यात मदत झाली पाहिजे ही आदरणीय पवार साहेबांची भूमिका असते. पवार साहेबांनी आपल्या कारखान्याला देखील अनेक मदती केल्या. आपल्या कारखान्याच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक भूमिका आदरणीय पवार साहेबांची राहिली. राजकारण बोलणार नाही परंतु तुमच्या भूमिका 19 ला काय होते पवार साहेबांनी आदरणीय बापूंचा पुतळा घालणार येताना पाहिलं नाही. माझ्या पक्षाचं इतकं नुकसान झालं हा विचार पवार साहेबांनी केला नाही की मोहना तो विचार त्यांच्या पुढे कोणी मांडला देखील नाही. कारण आदरणीय बापूंचं योगदान होतं. बापूंना या कारखान्याचं सहकार चळवळीतला असणारा अभ्यास पाहता प्रत्येक वर्षाला सहकारी साखर संघाचा चेअरमन बदलला जातो. 2014 साली बापूंना चेअरमन केलं. बापू हयात होते तोपर्यंत राज्य सहकारी साखर संघाचे चेअरमन हे बापूंना ठेवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं. त्या पवार साहेबांचा फोटो नाही या गोष्टीचा मी निश्चितपणाने निषेध करतो की निषेध आहे बाबा. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचं प्रत्येक वर्षी खूप असायचं. बाळासाहेब थोरात साहेब आम्हाला त्या फोटोचा विषय चाललेला आहे. आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांनी या श्रीगोंदा तालुक्याला विशेष करून नागोडे परिवाराची भरभरून प्रेम केलं. कोणतीही सत्तेची संधी देत असताना जिल्ह्यात श्रीगोंदा तालुका नजरेसमोर आल्यानंतर संधी देण्याचे काम आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी केलं. किती संधी द्यावी जी जी संधी देतात किती संधी दिली. राजेंद्र दादा जिल्हा बँकेवरती सुखरूप संचालक होते. ते बाळासाहेब थोरातांच्या पोटाचे होते. आदरणीय वहिनी आता बँकेवर संचालक आहे. आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या पोटातून आहे. त्यांनी विचारलं कोण दिलं तर तुम्ही परत मतदान तुम्ही का सांगताय. जिल्हा परिषदेला असं आहे. मला फार गोष्टी बोलता येतात. मला त्या ऐकायच्या असतील तर तेही तयारी ठेवा. या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगतो तुम्ही कोणत्या संघाची विचारला त्याचं सांगतो. त्या ठिकाणी आपला काँग्रेस पक्षाचा एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आला होता. त्यांना जिल्हा परिषदेमध्ये सभापती बाळासाहेब थोरात साहेबांनी केलं आणि काँग्रेस पक्षाचं जिल्हाध्यक्षपद आणि महिलाचं जिल्हाध्यक्षपद हे दोन्ही पद महाराष्ट्रात कधीच एका कुटुंबात दिले गेले नाही. ते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी एका कुटुंबात दिले. एवढं बाळासाहेब थोरातांनी केलं आणि त्या बाळासाहेब थोरातांचा फोटो तुमच्या हातात नाही. त्यांचा फोटो नाही. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही कृपा करून खालून कोणीही बोलू नका. तुम्ही गप्प बसा. कोणीच बोलायचं नाही खाली. तुम्ही काँग्रेसमध्ये होता. तुम्ही काँग्रेसमध्ये कोण घ्यायचं कोण नाही घ्यायचं ठरवीत होता. आता त्याच्यावर जर बोलत तिथे केशवभाऊ आहे. केशवभाऊ काँग्रेस पक्षात कधी येईल का तुम्हाला सांगा मला का साक्षीदार आहे.
दीपक शेटे त्याचे साक्षीदार, दुसरे तिसरे सोडा, दुसरे तिसरे सोडा. मला हात जोडून विनंती आहे, कृपा करून कुणी काही बोलू नका. आम्हाला बोलतोय, आम्हाला फोटो बोलतोय, काही आता पुढे आपण ऐकायचं मला, ऐकायची मानसिकता ठेवा, मानसिकता ठेवा. हर्षवर्धन पाटील साहेबांचा फोटो या आम्हाला आपल्या काय असायचा. या राज्याचे सरकार मंत्री होते, या राज्य सरकारमध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं म्हणून त्यांचा फोटो काय असायचा, कारण त्यांचे या कारखान्यावरती बारकाईने लक्ष होतं, मदत करण्याची भूमिका त्यांची असायची. मध्यंतरीच्या कारखान्यामध्ये हर्षवर्धन पाटील कुठल्याच पदावर नव्हते, आमदार सुद्धा नव्हते, तरी हर्षवर्धन पाटलाचा बाबासाहेब प्रत्येक गोष्ट त्यावेळेस कोणी वाहतुकीत घेत 27 निघाल आणि आता 5 लाख किती झालं, 9 लाखाला 27 कोटी आणि त्या ठिकाणी 6 लाखाला 37 कोटी पूर्ण वाहतुकीत करते. ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च, त्या ठिकाणी उत्पादन खर्च हे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. 18-19ला त्या ठिकाणी तोडणी वाहतुकीचा खर्च जो होता तो त्या ठिकाणी 582, यावर्षी 864, 277 रुपयांनी तोडणी वाहतुकीचा खर्च वाढला. हे बोलून राजदादा खुश होतील, पण संस्था नाही वाचणार राजांना. माझी अजून विनंती, कशाला बोलतायचं, कशाला बोलता, अभ्यास करा. रे संस्था काम देणाऱ्या तालुक्यातल्या 22-23,000 सभासदांची तुम्ही 4 जण बोला तर 2 जण बोला म्हणून हा निर्णय बदलणार नाही. या ठिकाणी या कारभारात बदल होणार नाही. हा कारभार जर नीट व्हायचा असेल तर सर्वसाधारण सभेमध्ये एक दिवस येऊन बोलणारे सभासद आहेत, ते तुमचे शत्रू नाहीत. ते बोलता त्या कारभारात दुरुस्ती व्हावी या पोटतिडकीने बोलता, शत्रू म्हणून बोलत नाहीत. हा कारभार सुधारला पाहिजे. त्याचं कारण हा कारखाना एका व्यक्तीच्या मालकीचा नाही, या सभासदांच्या मालकीचा आहे. बसलेल्या सगळ्या सभासदांच्या हितासाठी हे मांडण्याचा प्रयत्न मी करत राहणार आहे. अरे 1199 रुपये 18-19ला होता. मी सगळा अहवाल बघितला म्हणून सांगतो. या ठिकाणी यावर्षी 672, 1871 मध्ये त्या ठिकाणी उत्पादन खर्च वाढला. तरी या ठिकाणी अनेक गोष्टी मला आपल्याला सांगता येतील. मी तुम्हाला एकच सांगतो, एक 2007ला मला त्याची किंमत 15 कोटी. आपण आता आजच्या विषय पत्रिकेत मला वाटतं भंगार विक्रीसाठीची एक टेंडर आहे, त्याच्यासाठीची परमिशन मागितली. तेव्हा त्याच्यात आधी याच्यात नाही 2007ला टाकलेला 15 कोटीचा बॉर्डर 3 कोटी रुपयाला निलावात गेला. संस्थेची कारभार चालत नाही. हे याच्यासाठी बोलतोय, तुमच्या टीका करण्यासाठी नाही, तुम्हाला विरोध करण्यासाठी नाही. ही संस्था टिकली पाहिजे त्याच्यासाठी. हे भाऊ तुमच्या समोर मी अनेक वेळेस कारखान्यात बोलत होतो. मी त्यावेळेस पाहत होतो की बँकेचे संचालक म्हणून थोडंसं बोललात नंतर भाऊ आता 4-5 वर्ष जाऊ तर मग बघा स्वार्थ माझा नाही, स्वार्थ सभासदांसाठी आहे. हे बोलण्याचे सगळ्या सभासदांसाठी आहे. मला आपण अपघातातून विम्याचं संरक्षण सभासद अपघातात जर एखादा सभासद गेला तर विम्याचं संरक्षण किती लाखाचं, किती लाखाचं? आता बाप्पू असताना किती लाखाचं? हा नक्की नक्की मला मिळालेली माहिती की 2 लाखाचं होतं, ते 2 लाखांनी 1 लाख आले असं मला कळलं. चुकीचं असेल तर माझं काहीच म्हणून नाही. जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर माझी हरकत नाही, पण जर मला मिळालेली माहिती खरी असेल तरी सभासदांच्या दृष्टीपासून चांगलं नाही, तेवढंच मला आहे. त्या ठिकाणी अनेक विषयाला स्पर्श करत असताना खरं तर अरे याच व्यासपीठावरून बबनराव पाचपुते आता आमदार साहेबांच्या व्यासपीठावरून भाषण करत असताना अनेक समाजातून भाषण केले. अरे बापूंना भाषण करता येणार नाही याची व्यवस्था केली, लोक निघून जातील
याची व्यवस्था केली, दासोदास बापूंचा कारभार ती वहाडे काढले, दासोदास भाषण केलं. 2019 ला तुम्ही त्यांना आमदार केलं. मात्र त्याचे आता काय वाटतंय कुठे मला काय आवाजाला मिळाला. काय म्हणला काय म्हणते सांग. बरोबर आहे ना. इकडची बाजू बरोबर आहे. चालायचं ऑडिट वर्ग मिळाला. त्याच्यामुळे आकड्यावर काय म्हणायचं प्रत्येक टाकत नव्हतं. तुम्ही जेवढं बोलता तेवढं माझं भाषण लांब. तुमचा समज असेल मी सोडून जाईल तर डोक्यातून काढून टाका. बापूंच्या बाजूनं या व्यासपीठावर भाषण करत असताना माहीत करून माझ्या माणसं आलेले त्यावेळेस घनश्याम बापूंसाठी लढत राहिलेलं हे ध्यानात ठेवा. आणि 1992 साली 1992 तुम्हाला कशासाठी ठेवलंय तर ठरवा ना. दोन्ही भूमिका तुम्हीच मांडताय. काय स्क्रिप्ट काय दिली ठरवा नाही. विरोध करायचा. हा सगळा एनर्जी मला विरोध करण्यासाठी राखून ठेवलेली मला कळत आहे. ठीक आहे. हा आम्ही लाईन सोडलेली गेली. आता नाही बोलत बोलू हे पास सांगितलं ना. खालचं कोणी बोललं ना अजिबात चालणार नाही. काय रे बाबा एकाचाही शब्द येता कामा नये. मागाशी मला आमदार पद दिलं तिथपर्यंत काय बसतो काय अण्णा तुम्ही पण प्रत्येकाला काय करू आपलं त्यांनी आता सांगितलं. खालचा कोणीही या ठिकाणी बोलू नका. या ठिकाणी ऑडिटचा अवर्ग मिळालाय. ऑडिटचा अवर्ग मिळालाय. ऑडिट अवर्गावरती बऱ्याच जणांनी भाषण केलेले. आता अवर्ग मिळाला म्हणल्यावर त्याच्यात कशाला जायचं वाचायला, कशाला आकडे बघायचे. पण आकड्याचा आम्हाला काही कळत नाही. कशाला आकड्यात जायचं, आकड्यात जायला नको. माननीय अध्यक्ष साहेबांचं भाषण बरेच जण आम्हाला ते वाचत नाही. मी सगळं भाषण नाही वाचणार दादांचं. आदरणीय दादांनी भाषण करत असताना या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की वर्षी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झालेल्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होता. कारखान्यात कार्यक्षेत्रात खूप मोठा ऊस होता. पुढे जाऊन जे दादा बोलले ते मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या माहितीसाठी वाचतो. दादा काय म्हटले तर खाजगी होणार, खाजगी सगळं होऊन देणार, सगळं होऊन देणार, सभासदांना खरंच होऊन जाईल. आता खाजगी बोलायचं खाजगी कोणाचे चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन साहेब, तुमचा जेवढा स्टोर आहे तेवढा स्टोर तिथं आहे. या सभासदाला दाखवा लागेल त्या ठिकाणी तुमचं स्थिती नाही. लहान असं चेअरमन असं तरी मस्त सांगितलं असतं. त्यांना ती सवय त्याला विनोद करायची सवय. हा काय काय म्हणायचं हा कुठलं कुठलं इथं सांगितलं तिथं सगळं होतं. इथं सांगितलं तिथं सांगितलं खाली तुम्हाला सांगितलं किती वेळा. कसं आहे काही लाभ मिळत असतील म्हणून तुम्ही जर सभासदांच्या हिताच्या प्रश्नामध्ये जर टिंगल टाळी करणार असाल तर ही गोष्ट या ठिकाणी या कारखान्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. आणि याचा सभासद कोण घेतात तुम्हाला वाटत असेल, पण हा बसलेला सगळा सभासद तुमच्या कपड्याकडे बघत असतो आणि तुमचा कपडा कशासाठी आला याची सभासदाकडे बोलत असतो. काही दुकानं असे असतात की मोबाईल बॉक्स असतात आणि लोकांना भरलेलं वाटतं. कृपा करून असं स्टोर आपलं वाटू नये एवढीच काळजी घ्या.
या ठिकाणी ही संस्था सभासदांच्या मालकीचे आपण विश्वस्त आहोत या भावनेनं सगळा कारभार करा. आता जो कारभार चाललेला आहे खरं तर इतके खर्च मग सांगितलं की एक जास्त राजकारणाला लाडकी बहीण झाली ना सरकारची होतं ना. जर त्याचा भूत त्या कारखान्यात पडला असेल तुमच्या जर पडला असेल तर या सभासदांच्या खिशातले पैसे काढून सरकारचा कार्यक्रम केला असं मी कृपा करून सरकारचा कार्यक्रम राजकारण बोलत नगर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने होत आहे. कारखाने गावात चालत आहेत अजितदादा कारखाने गावात चालत आहेत तर त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यात राजकारणाचा सगळा खर्च कारखान्यात टाकला जातो. म्हणून कारखाने अडचणीत आहे दादाला भेटल्यावर सांगा आता तुमच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या चेअरमनला लोकांना सांगा राजकारणाचा खर्च कारखान्यात टाकू नका. ठीक आहे आम्ही भेटल्यावर विनंती करणार आहे. आणि म्हणून या सरकारी संस्थांच्या राजकारणाचे अड्डे होता कामा नये. या शिक्षण संस्थांच्या राजकारणाचे अड्डे होता कामा नये. या संस्था या सभासदांच्या मालकीच्या आहेत त्या सभासदांच्या मालकीच्या राहिला पाहिजे आणि त्या सभासदांचा अधिकार राहिला पाहिजे. या खेळ झाल्यानंतर कोणते हात आल्यानंतर राजकारण झालं नाही पाहिजे. राजकीय माणसाला पण हे 103 कोटीचं हे पुढच्या वर्षीचं आहे. हा अहवाल मागच्या वर्षीचा आहे. हे आता येणार नाही हे पुढच्या अहवालात येणार. त्याच्यामुळं या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्या मागच्या वर्षीच्या अहवालातला हा अहवाल. अजून तुम्ही सांगितलं 103 कोटी मंजूर झालं का परत त्याला कोर्टात या ठिकाणी आता स्थगिती मिळाली आणि हे सगळं झालंय आणि मग तरी कसं काही लिहिते. आणि तुम्ही म्हणताय की कारखान्यात आम्ही या ठिकाणी आपल्या कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली आहे परंतु ज्या वेळेस ज्या कारखान्याची आर्थिक स्थिती डबघायला आलेली आहे काहींनी गौरीला केला काहींनी इकडे अंबालिकाला केला काहींनी दौडला केला. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा प्रकार घडल्यामुळे मागच्या वर्षी आपल्याला अपेक्षित गाळप सुरुवातीपासून शेवटपर्यंत करता आलं नाही. आपला कारखाना कमीत कमी 5,500-6 हजार टन चाललाच पाहिजे. तो कारखाना कमीत कमी 4,500 टन आपल्याला चालवा लागला आणि त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ऊसाचं गाळप कमी झालं आणि त्याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला काही आर्थिक बाबीमध्ये तोटे सहन करावे लागले. की ज्या ठिकाणी आपण म्हटलं की तोटेमध्ये असं काय झालं डिस्प्लेच्या बाबतीमध्ये असं काय झालं अशा प्रकारच्या गोष्टी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घडल्या. त्यानंतर आमचे संग्राम पवार यांनी आम्हाला विचारलं की एवढे सभासद वाढले व अनुसूचित जाती जमातीचे काय नाही वाढले. ते आपल्या कारखान्याचे सभासद आहेत. संग्राम पवार तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या कारखान्यावरती या ठिकाणी खिडकी उघडी ठेवून तालुक्यातील सगळ्या सभासदांना आवाहन केलं होतं. असा एखाद्या सभासदांनी सांगावं की त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्ही आलो आणि आम्हाला आमचं सभासद होऊ दिलं नाही आम्हाला मुद्दाम टाळलं हा आमचा ते का तुमचा ते बघून केलं असा एक जरी सभासद जर भेटला तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी म्हणाल शिक्षा भोगायला तयार आहोत. अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीचं कोणत्याही माणसाला नाकारण्याचं काम कुठेही या ठिकाणी संचालकांनी कालही केलं नाही आजही केलं नाही उद्या सुद्धा त्या ठिकाणी होणार नाही. अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. की आमचा हा सगळा परिसर एका गावामध्ये येत असल्यामुळे गाव असल्यामुळे आम्हाला अडचणी येतात. त्या ठिकाणी शेती खात्याला या ठिकाणी ताबडतोब सूचना द्यायचं काम होईल की आपण चर्चा केल्याप्रमाणे ताबडतोब त्यांच्या गटामध्ये तशा प्रकारचा बदल करून आपल्याला पुढच्या वर्षीपासून निपटगावमध्ये त्या सगळ्या गोष्टीची सोय सुविधा कशी होईल आपल्याला एक पाहण्याचं काम करावं लागेल. आणि अत्यंत खेळाने सांगावं वाटतं बेलवाडी असेल या ठिकाणी आमच्या नदीकाठचा परिसर असेल आपल्या अनेक गावाचा परिसर असेल त्या गावातल्या अनेक म्हणजे आमचं लिंगाव असेल आमचं सांगली असेल आमचं कवटा असेल आमचं आगूल असेल सगळ्या पेडगाव असेल शेडगाव असेल या सगळ्या गावातून पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी वाहतूकदार ऊस तोड मजूर आपल्याला त्या ठिकाणी मिळत होते. आता बऱ्याचशा गावातल्या टोळ्या या ठिकाणी आपल्या कारखान्यावरती करार न करता हे दुसऱ्या कारखान्याला आणल्या करार कशासाठी करणार ना आपल्याला लक्ष द्या ना.
काय माझ्या शेतात उभं राहिलं की काय. अलीकडच्या काळामध्ये ऊस वाहतूकदाराला असं वाटतं की नागवे सकाळी साखर कारखान्याला 40 किलोमीटरची वाहतूक होती. पण माझा जर भीमाशंकरला गेला मी वाहतूक करायला, मी जर अंबालिकाला गेलो, मी बाहेरच्या कारखान्याला गेलो, तर मला त्या ठिकाणी 70-80 किलोमीटरची वाहतूक. हा त्याचा स्वार्थ वाटण्यासाठी आपल्याकडे करार न करता बाहेरच्या कारखान्याला करार करतात. आणि हे वाहतूकदार एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या करार करतात, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणातल्या आपल्या भागातल्या ऊस त्या ठिकाणी विकले जायला लागले. त्याला तुम्ही काही आता तुम्हाला माहिती नाही आम्हाला इथे काय काय करावं लागतं. काही वाहतूकदार म्हणते मला 7 किलोमीटर जरी वाहतूक असली तरी मला 15 किलोमीटरची वाहतूक मिळाली पाहिजे. मला 15 किलोमीटरची वाहतूक असेल, मला 15 किलोमीटर जरी वाहिलं तर 30 किलोमीटर मला वाहतूक मिळाली पाहिजे. अशा प्रकारे अशा या सगळ्या गोष्टीमुळं अनेक प्रकारच्या अडचणी या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत. कोणती वाहतुकीला 60% वाढ देतोय अशा पद्धतीनं आमिष दाखवले जातात. आणि या सगळ्या वाहतूकदारांच्या या सगळ्या प्रसंगामध्ये तुमच्या आमच्या भागातला वाहतूकदार हा दुसऱ्या कारखान्याकडे जातोय आणि तो तिकडे गेल्यामुळे खऱ्या अर्थानं बाहेर जातोय. अन्यथा या ठिकाणचे सभासद बाहेर कुठे ऊस द्यायला अजिबात तयार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. तुम्हाला मी या ठिकाणी तुम्ही सांगितलं की सोमेश्वरने 3500 रुपये भाव दिला. आता अजितदादाच आहे ना, 3775 दिलाय तो वेगळा आहे, तुम्ही माहिती घ्या. कारखाना सभासदांना 3500 रुपये दिलाय आणि शेवटच्या महिन्यात जो आलाय शेवटच्या महिन्याकरता त्यांना 3775 दिले. मग आता 3775 अजितदादा भाव देतील का? अंबालिकांदोला महाराष्ट्र तुम्ही म्हणणार ना तुम्ही अजितदादाचे तुम्ही असे तसे. वस्तुस्थिती सांगतो. मग इतर जिल्ह्यातले आपल्या जिल्ह्यातले कारखाने सुद्धा एवढा भाव देतील का? तुम्ही म्हणता ना बाळासाहेब थोरात किती कसं नवली एवढा भाव 3775. नवीन संबंध मी संबंधाचं सांगतोय, मी संबंधाचं बोलतोय, थोडं बोलतो नंतर. कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचं काम आपल्याला करण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी राहत असतो. आता भाऊंनी सांगितलं की चिमूट भर तरी घन झालं का? भाऊ मला तुम्हाला कधी नावं ठेवायची काय? कधी आज एखाद्या सभासदांनी सांगावं की भाऊ त्या ठिकाणी बाजूला गेल्यामुळं दादांनी तरी तुमच्याबद्दल वाईट शब्द वापरले. भाऊ मागच्या वर्षी केंद्र सरकारने निर्णय घेतला, ऊसाचं प्रमाण कमी असल्यामुळं सगळ्या कारखान्यांच्या इथेनॉलवरती त्यांनी बंदी आणण्याचे काम केलं. ज्यांनी त्या ठिकाणी बीएव्ही ठेवलं त्यांना आता मागच्या महिन्यामध्ये पावती दिली. असा प्रकारचा केंद्र सरकारचा तो निर्णय झाला आणि त्याच्यामुळं या ठिकाणी इतरांचे आपण सगळी काय देण्याचं काम करतोय. परंतु हे सुद्धा आम्हाला जाहीरपणे सांगतो की अशा प्रकारचे विमे इतर कारखाने उतरवत नाहीत. इतर कारखाने अशा प्रकारचा सभासदांचा विमा उतरवत नाहीत. अशा प्रकारे आपल्या कारखान्यासारखे इतर कारखान्याला साधं अँब्युलन्स पण नाहीये. इतर कारखान्याला आपल्या कारखान्यासारखी अग्निशामक गाडी सुद्धा नाहीये. त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपण करण्याचा ते करण्याचा प्रयत्न सातत्यानं या ठिकाणी करण्याचा आपला आहे. आणि म्हणून कुठेही चुकीचं काम किंवा चुकीच्या गोष्टी करण्याचं काम या ठिकाणी आमच्या सर्व सरकारी संचालक आम्ही कधीही केलं नाही आणि करणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आपण ज्या काही गोष्टी मांडल्या की या ठिकाणी डिजिटलच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं की डिजिटल चालू ते आपल्या फायद्याचे आहे. तशा पद्धतीने या ठिकाणी काही माणसाकडून चुकीच्या कामं होतात आणि त्याच्यामुळे सभासदांना आपल्या या ठिकाणी महाग या गोष्टीचा त्रास या ठिकाणी वाढत चालला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आपण सांगितलं की आता हा जुना बल अण्णा आता परिस्थिती काय होतं माहिती घ्या. मला काय तुम्हाला नाव ठेवायचं. आपण 110 टनी नवीन प्रोजेक्टसाठी चालू घ्या. सेपरेट 2 नवीन टॅबन घेतले. बरोबर आहे का? आता हे बालक काय करायचं सांगायचं बंद पडले. किती वर्ष झाले? 10 वर्ष बंद पडले.
त्याचा काळीचा उपयोग नाही. मग काय करायचं? अहो एक पैशाला प्रारंभी द्यावे ना. आपण प्रयत्न करत होतो. आता हे बाजार 10-12 वर्षापासून बंद आहे. त्याची गव्हर्नमेंटची व्हॅल्युएशनची किंमत 3 कोटी रुपये आली बाजार विकायची. आम्ही ते 7.5 कोटी पर्यंत विकले. आणि कुठलाही एवढ्या किमतीला राज्यात जर जुना बाजार एवढा जर गेला असेल तर पुन्हा राजेंद्र नागवडे या ठिकाणी हे जास्तीत जास्त कसं किमतीला जाईल या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पाहण्याचं काम केलं. आणि कशा पद्धतीनं कारखान्याचा फायदा कसा होईल अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आता बोलता बोलता तुम्ही म्हटले, माझी तुम्हाला जाहीर विनंती आहे, तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल त्या ठिकाणी स्टोअरला यायचं आणि ते सगळं बघायचं. या ठिकाणी नागवडे कारखान्यावरती कुठलीही गोष्ट चुकीची किंवा हे करण्याचा प्रयत्न अजिबात त्या ठिकाणी होत नाही. एक सभासद म्हणला मला काटा चेक करायचा आहे, त्या सभासदांनी सुद्धा कधीही यायचं आणि त्या ठिकाणी जाऊन आपला काटा चेक करायचा. अण्णा बापूची शपथ देऊन सांगतो, काही बापू काय म्हणलं दादा कसं नाही तर खाती काय करते तसं तुम्ही करा म्हणजे माझी होणार नाही. या भाषेत बोललो मी. या ठिकाणी जे काही सभासदांचं आणि आपल्या सर्वांचं जे हित आहे तो करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. योगायोगाने तुम्ही म्हटले की 103 कोटीचं कर्ज आम्ही मला भेटावं लागलं, कधी आपण निघू. माझी काय अडचण नाही, मी तुमच्याबरोबर दादाची घ्यायला काही अडचण नाही. तुम्ही म्हणता त्यावेळेस आपण याला निश्चित तयार आहोत. आता अनेक सभासदांनी जनरल मीटिंग चालू झाल्यापासून आतापर्यंत हा फोटो असला पाहिजे, तो फोटो असला पाहिजे. माझी सभासदांना विनंती आहे की पुढच्या वर्षी आपण पुढची जनरल मीटिंग येण्याच्या आधी 1 महिना आधी मला पत्र पाठवा, याचा फोटो टाका, याचा फोटो टाका, याचा फोटो टाका. सगळ्यांचे फोटो टाकण्याचं काम आहे. काय तुम्ही सांगता पण इथाला विचारायचं नाही, आधी सांगत ह्याचा टाका. परत की म्हणायचं नाही हा तुम्हाला कुणाचा वाटेल त्याचा सांगा. ते सगळे फोटो आपण टाकण्याचं काम निश्चित करू. आता मला एक सांगा की आता उद्याच्या काळामध्ये राजकारणामध्ये अण्णा आपण सुरुवातीला भाजपपासून सुरुवात केली. उद्या आपण जर या ठिकाणी भाजपमधून सुरुवात केली म्हणून या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी किंवा टाकताल का? संस्थात्मक पाहिजे असं काय ना, संस्थात पाहिजे असं काय होतं असं नाही ना. शेवटी आपण टाकतो. मग आता शेवटी जे काही ज्या गोष्टीचं काम करतील ना. हा आता तुम्ही सांगता की पवार साहेबांनी आम्हाला असं दिलं, बाळासाहेब ठाकरेंनी असं दिलं, त्याच्यानंतर हर्षवर्धनांनी आम्हाला असं दिलं. त्यांचे आमचे घनिष्ठ